की आम्ही फुल टाइम जॉब साठी बघतोय, आम्हाला पार्ट टाइम नकोय, तू फुल टाइम जॉब करशील का? तर आणि मला विचारलं की तुझी एक्सपेक्टेशन काय आहे? आता इंटरनॅशनल कंपनी आहे आणि त्यांनी मला माझा इन्कम विचारला, करंट इन्कम. माझा करंट इन्कम होता 5 ते 6 हजार रुपये. आता मी काय सांगणार ना, मी म्हटलं मी आता 30,000 इन्कम करतोय बरोबर आणि मला त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेड आहे. मला जर ते भेटलं तर मी फुल टाइम करायला रेडी आहे. तर मग ते होते कॅनडावरून बोलत होते माझ्यासोबत, त्यांची रिअल एस्टेटची कंपनी होती. मग असं करत करत माझा त्यांनी इंटरव्ह्यू अरेंज केला. आता इंटरव्ह्यू अरेंज झाल्यानंतर सगळ्यात पहिलं क्वेश्चनिंग झालं की तू काय करतोयस, तू कुठं राहतोयस, मी सगळी माहिती सांगितली. मग तिथून पुढे टेक्निकल क्वेश्चन सुरू झाले. जसे का टेक्निकल क्वेश्चन सुरू झाले, माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर खोटं बोलणं, एक तर खरं बोलणं. पण माझ्याकडे एक होतं की मला असं हवं होतं की मला शिकायचं, मला तुम्ही पैसे कमी द्या जास्त द्या मला नाही माहिती, फक्त माझी शिकायची एकदम प्रचंड इच्छा होती की मला काहीच येत नव्हतं. मग ते बोलले ठीक आहे. मी एकदम प्रामाणिक इंटरव्ह्यू दिला, मला जेवढे येते तेवढंच सांगितलं, कमी गोष्टी येत होत्या मी कमीच सांगितल्या आणि इंटरव्ह्यू झाला. मला बोलले 1 वीक नंतर तुला समजावतो, सांगतो व्यवस्थित रिप्लाय देतो. मग 1 वीक नंतर रिप्लाय आला की आम्ही तुला हायर करतोय, तुझी एवढी एवढी सॅलरी आहे आणि तू असा असा तुझा जॉब प्रोफाईल आहे व्हिडिओ एडिटरचा.